नाम घे फुकाचे हरि नाम घे फुकाचे जप वाचे तुटती सारे एका क्षणी जीवा हरि नाम घे फुकाचे तप जे आहे ते तप भगवंताच्या नामाचं आहे आणि म्हणून भगवान गोपाल कृष्ण सांगतात की त्याचे 3 प्रकार तुला समजून सांगतो म्हणाले. यज्ञदान तपकर्म न त्याज्यम कार्यमेव तत् यज्ञोदानम तपश्चैव पावनानि मनीषिणाम. यज्ञ दान तप कर्म न त्याज्यम याचा त्याग न करता करणे. बाकीच्या गोष्टीचा त्याग आहे पण यज्ञाचा त्याग नाही आहे. मग यज्ञामध्ये तुम्हाला सांगितलं कोणता यज्ञ तर जप यज्ञ. दान उत्तम दान कोणतं नाही का. दानात उत्तम दान कोणतं. एकदा असंच चाललं होतं एका ठिकाणी आणि तिथे कीर्तन होतं. भगवंत दान देतात आणि कशा प्रकारे दान देतात बुवा आणि दान कशाला म्हणतात. माझ्या डोक्यात तो विषय. मग रस्त्यानं काही सज्जन भेटले. एक डॉक्टर साहेब होते त्यांच्याशी चर्चा झाली. म्हणलं का हो डॉक्टर साहेब दान श्रेष्ठ कुठल्या दानावरती कुठलं दान श्रेष्ठ. ते म्हणले दानात दान श्रेष्ठ म्हणजे रक्तदान नेत्रदान. श्रेष्ठ असतं म्हटले. ठीक आहे यांचंही बरोबर आहे. पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर एक शेतकरी दादा भेटला. का हो दादा दानात दान श्रेष्ठ दान. आता या बिचाराला अन्नदानच माहित होतं. बरोबर आहे त्याचं बी. म्हणजे अन्नदान श्रेष्ठ. घरात अतिथी आला तर त्याला तसं जाऊ द्यायचं नाही.
बरोबर आहे, ते चुकीचं नाही, श्रेष्ठ आहे. अन्नदान श्रेष्ठच आहे. पण भुकेल्या का दुकाळी अन्नदान उत्तम. भुकेला असेल किंवा दुष्काळ पडला असेल तर अन्नदान उत्तम. पुढे गेलो थोडस. पुढे गेल्यानंतर सफेद कपड्यावाले भेटले. यांना विचारावं म्हणलं, दादा दानात दान श्रेष्ठ दान. ते म्हणले मतदानाशिवाय श्रेष्ठ दान कोणतंच नाही. त्यांचे बरोबर आहे. तुमच्या एका मतानं काय होतं हे तुम्हालाच माहिती आहे, आणि त्या ठिकाणी ते श्रेष्ठच आहे. म्हणून आपलं मत कोणालाही द्या, मी असं नाही म्हणत याला द्या त्याला द्या. कधीही आता झालं, मतदानाची बाजू झाली, परंतु कधीही मतदान करायचं असेल तर ते चुकवायचं नसतं. मतदान केलंच पाहिजे. तो आपला अधिकार आहे, आपल्याला मिळालेला अधिकार आहे. तो राजा कोणता असावा हे आपल्याला निवडण्याचा अधिकार आहे. म्हणून आपण मतदान करायलाच पाहिजे. कुणालाही करा, पण करा, ही महत्वाची गोष्ट आहे. पण जास्तीत जास्त सगळे अडाणी माणसं बिचारे मतदान करतात. आज सुशिक्षित माणसं जे आहेत ना, हेच मात्र त्या दिवशी सुट्टीला जातात. हिल स्टेशनवर जातील, कुठं जातील, कुठं फिरायला जातील, काहून तर सुट्टी आहे आज मतदानाची. आणि नंतर काठ्याकूट करत बसतील, हे सरकार यायला पाहिजे होतं, ते सरकार यायला पाहिजे होतं, आणि या सरकारने असं करायला पाहिजे, त्या सरकारने तसं करायला पाहिजे, आणि हे भाव उतरले पाहिजे, ते भाव चढले पाहिजे. तू मतदान केलं का सांग? आपल्याला जे आहे बदलण्याचा अधिकार तिथे आहे. 5 वर्षात एकदाच बरोबर होतं त्याच. म्हणलं हेही बरोबर आहे, आमचं खरी गोष्ट आहे. पुढे गेलो. एक गरीब शेतकरी भेटला बिचारा. त्याला विचारलं, दादा दानात दान श्रेष्ठ दान. ते म्हणले दानात दान श्रेष्ठ दान म्हणजे कन्यादान. म्हणले तुम्हाला मुली किती आहेत हो? म्हणले 4 मुली आहेत, म्हणूनच म्हणाले तुम्ही. आणि खरंच श्रेष्ठ हो कन्यादान, चुकीचं नाही आहे ते. त्याला कन्यादान असं म्हटलेलं आहे. तो बाप आपली कन्या दान देतो, दान. नुसती कन्या देत नाही, तिच्यासोबत तो हुंडाई देतो, पैसे देतो, बरं लाचार होऊन देतो. हो जावई बापू, माझ्या लेकीचा सांभाळ करा. इवायला येणीला हात जोडतो. इवायला म्हणतो, दादा काही चुकलं तुमच्या आदरातिथ्यामध्ये तर मला माफ करा, क्षमा करा. काही उणीव राहिली तर आम्ही गरीब माणसं, सांभाळून घ्या. किती हातापाया पडतो तो बाप, विचार करा. अरे मुलीच्या लग्नामध्ये बाप त्याच्या पायामध्ये जोडा राहत नाही, धड त्याच्या पायाला दम नसतो, दम. किती लोकांचे उमरे झिजवतो तो, बँडवाला, मंडपवाला, स्पीकरवाला. नाही एवढंच नाही तर सगळ्यांची सरभराई करण्यासाठी 4-4, आणि त्याच्यामध्ये टिकून फोन चालू असतात. मोटरसायकल पाहिजे, आणि त्यांना वाटतं मोटरसायकल देऊ शकतात, मग 4 व्हीलर पाहिजे. म्हणजे त्यांची जशी मागणी वाढतच जाते. हा मुलगी दान करतो, कन्या दान करतो, लक्षात ठेव. कुळ कोणाचं वाढणार आहे? त्याचं वाढणार आहे. फायदा कोणाचा आहे? त्या कुळाचा आहे. पोरीच्या बापाचा काहीच फायदा नाही. विचार करा. त्याच्या कुळाची भरभराट व्हावी म्हणून हा आपली कन्या त्याला देत असतो. साधी गोष्ट नाहीये. म्हणून त्याच्या दृष्टिकोनातून ते कन्यादान उत्तमच आहे. म्हणलं हे बरोबर आहे, खरीच गोष्ट आहे. पुढे गेलो गावाच्या जवळ जवळ. एक सज्जन पुन्हा भेटले. त्यांना विचारलं, दादा
दानात दान श्रेष्ठ दान कोणतं एकदा तुम्ही सांगून द्या लास्टला. आता त्यानं पोटामध्ये काहीतरी टाकलेला होता पदार्थ, 10 फुटाचा रस्ता त्याला पुरत नव्हता. तो म्हणला सगळ्यात दाना दान धूळधान. अवघड आहे. दान कशाचं श्रेष्ठ आहे लक्षात. स्वामी चक्रधर महाराज म्हणतात अभयाचं दान श्रेष्ठ आहे. अन्नदान उत्तम आहे पण ते तेवढ्या पुरतच आहे. फार सुंदर वर्णन केलंय भगवंतानी. तुम्ही चतुर्विधा भूतग्रामा अभय द्यावे की. चारी खाणीतल्या जीवांना अभय दिलं पाहिजे. भगवंत म्हणतात अभयाचं दान सर्वात श्रेष्ठ. कुणालाच तुमची भीती नाही वाटली पाहिजे. 16व्या अध्यायामध्ये गेलेलं आहे. अभयम सत्वसंशुद्धीर. सत्व गुण सात्विक गुण जे आहेत ना माणसाचे, ज्याला असं म्हटलेलं आहे दैवी गुण संपदा. दैवी गुण संपदेमधला पहिला गुण जो आहे तो अभय सांगितलेला आहे तिथे. अभय म्हणजे ज्याला कोणी भीत नाही आणि जो कुणालाही भीत नाही असा. ज्याला कुणीही भीत नाही, कारण भिण्याचं कारण नाही म्हणून भीत नाही, आणि जो कुणालाही भीत नाही असा जो आहे, ही अवस्था ती अभय. निर्भय नव्हे. निर्भय म्हणजे अगोदर भीती आहे नंतर भीती गेली. अभय या शब्दाचा अर्थ निर्भय असा नाही होऊ शकत. लक्षात ठेवा, शब्द एकच असतात, त्याला पर्यायी शब्द कुठे सापडत नाही. कुठल्याही प्राध्यापकाला विचारा, त्याची परिभाषा होत नाही. व्याख्या जरूर होऊ शकते शब्दाची. त्या शब्दाच्या जवळ नेण्यासाठी फक्त दुसरा शब्द दिलेला असतो. अभय म्हणजे निर्भय असं तुम्हाला सांगितलं जातं. पण निर्भय शब्द वेगळा, अभय शब्द वेगळा, दोन्हीचा अर्थ वेगळा. निर्भय म्हणजे अगोदर भीती होती नंतर भीती गेली, तो निर्भय. नीर म्हणजे नाही, भीती तो. अभय म्हणजे जिथे अभय भयाने जन्म घेतला नाही. व्याख्या बदलली पूर्ण असं. ते दान श्रेष्ठ आहे. भगवंत सांगतात हे सोडायचं नाही आहे. यज्ञ दान तप कर्म. तप तप काय भानगड आहे? तुम्ही म्हणाल जंगलात जायचं, 12 वर्ष बसायचं, झाडाखाली बसायचं, उन्हात बसायचं, सावलीत बसायचं, पावसात बसायचं, असं त्याला तप म्हटलं नाही. ते नाही. तप शब्दाचा अर्थ संयमित जीवन जगणे, ते तप आहे. एखादी माऊली एखाद्या घरामध्ये पूर्ण संयमानं आपलं जीवन जगते, ते तिचं तप आहे. लक्षात ठेवा. तो म्हणसान बाबा बगलतलं काढून सांगायले का? नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा दृष्टांत आहे, गोड दृष्टांत आहे. भगवंत गोष्टी फार छान सांगायचे. भगवंतानं गोष्ट सांगितली. भगवंत म्हणतात की एक दुहावा असते. दुहावा म्हणजे पतीनं दूर केलेली पत्नी, तिच्यावर लक्ष नसलेलं, पण ती पतीची मनोभावे सेवा करते. पतीसाठी नटते, पतीसाठी जगते, पतीसाठी सर्व क्रिया करते. पतीला बरं वाटावं, चांगलं वाटावं, सुंदर वाटावं म्हणून सगळं करते. अशी पतिव्रता. खूप दिवसानंतर त्या पत्नीवर त्या पतीची अनुकंपा उत्पन्न होते.
तिच्याकडे पाहिल्यानंतर त्याला असं वाटतं की नाही, ही आपल्या घरामध्ये कष्ट करून राहिलेली आहे आणि आपण हिला दूर लोटलेलं आहे, हिच्याकडे लक्ष नाही आपलं. मग त्याचं मन पालटतं. आणि मग तो तिच्याशी चांगला वागायला लागतो. तिथून पुढे त्याच्यापासून तिला मुलं होतं. मग त्या घरामध्ये ती सगळ्यांची मालकीन बनते. हे कशामुळे घडलं? संयम. ते तप आहे तिचं. एखादी स्त्री एखाद्या घरामध्ये संयमानं वागते म्हणजे तिचं ते तप आहे, लक्षात ठेवा. मी कुठल्याच पक्षाची बाजू घेत नाही, पण एक घटना सांगतो. गडकरी साहेबांनी सांगितले. ते म्हणाले आमचे 2 खासदार होते, लोक आम्हाला हसायचे. टॉन्टिंग करायचे म्हणे. 2 खासदारामध्ये आता हे सरकार बनवणार आहेत असं म्हणायचे. आम्ही शांत राहिलो, संयमानं राहिलो. लोकांच्या आज लक्षातच येत नाही, जनादेश बदलला, जनादेश आमच्याकडे आला, आमच्या बाजूने आला. संयम फार महत्वाचा असतो. सगळ्यांचे दिवस येत असतात हो, सगळ्यांचे दिवस येतात. ते तप, संयमाचं तप. आणि पतिव्रता जी असते ती सगळं पतीसाठी करते. पतिव्रता नारी करी ती शृंगार, पतीसी व्यवहार मनोभावे, पतीसी व्यवहार मनोभावे, पतीसी व्यवहार मनोभावे. पतिव्रता नारी करी ती शृंगार, पतीसी व्यवहार मनोभावे, पतीसी व्यवहार मनोभावे, पतीसी व्यवहार मनोभावे. करीती शृंगार, पतीसी व्यवहार मनोभावे, तयाच्या बोलणे तिसी वाटे सुख, एरवी ते दुःख शृंगाराचे. पतिव्रता सुंदरी पतीसाठी नटत असते. त्याला बरं वाटावं, त्याला चांगलं वाटावं, त्यानं म्हणावं छान दिसते. बस एवढं म्हटलं की बस झालं. तिला बाकी गरज नाहीये त्या शृंगाराची. हे तो संयमाचं तप अत्यंत महत्वाचं आहे. यज्ञदान तपकर्म न त्याज्यम, हे त्यागायचं नाही आहे. कार्यमेव तत्, ते चालू ठेवायचं आहे. यज्ञोदानम तपश्चैव पावनानि मनीषिणाम. भगवंत म्हणतात यज्ञानी, दानानी, तपानी जे पावन होणार आहात तुम्ही, जे तुमच्यामध्ये परिपक्वता येणार आहे ते करायचं आहे. माणसामध्ये एक जारट ठेत असते, परिपक्वता असते. जसं समजा उदाहरण तुम्हाला सांगतो,
एका माणसाला भाकरी करायला बसवा आणि एका बाईला भाकर करायला बसवा. बाईकडे पाहतो, भाकर करताना चुलीला जाळ असतो, एक भाकर चुलीला असते, दुसरी भाकर तव्यावर असते, तिसरी भाकर हाताने करत असेल तर हातावर असते किंवा खाली परातीत असते. एवढं करून लहान लेकरू असेल तर ते मांडीवर असतो, त्याच्याकडे लक्ष, लो ती मांडी हलते. इकडे भाकरही चालू, भाकर भाजणही चालू, तव्यावरची भाकर फिरवणं चालू, खालची भाकर भाजणं चालू, इकडची भाकर थापणं चालू आणि इकडे पोरासोबत बोलणंही चालू. इतक्यात पोराचा बाप आला, झालं नाही का, होतंय अजून, त्याच्या संग बोलणं चालू. माणसाला करून दाखव बरं म्हणून. नाही, तिला कस काय जमलं? अभ्यास. अभ्यास आहे, अभ्यास फार महत्वाचा आहे. आता एवढं मिथून आमचं पहा बरं ते कसं मस्त वाजवतो. आता मग इतका म्हणजे पोपटासारखा बोलायला तिथं बसवा बरं, कशी मजा येते. नाही जमत का? अभ्यास. आता इथं बसवा बरं जमन का मला? नाही, अभ्यास. प्रत्येक गोष्टीचा अभ्यास लागतो. तसा ऐकण्याचा सुद्धा अभ्यास लागतो, नाही तर ऐकू वाटत नाही. आपण इथं बसलेला असतो, असं चालू असतं. नाही जमलं तर आलो आलो उगच, कोणी नाही बोलवलं तरी. कठीण असत. प्रत्येक गोष्टीचा अभ्यास लागतो. अभ्यासे न तू कोणते वैराग्यनच गृह्यते. भगवान गोपाल कृष्ण म्हणतात, अभ्यासाशिवाय काहीच प्राप्त होत नाही. फुकट काहीच मिळत नाही. आपल्याला सवय लागली फुकटाची, नाही लागली की नाही? हा, किती पैसे येणार आहेत आता खात्यामध्ये? आहे की नाही? तयारी देत आम्ही, बँकेत लाईन लावायच्या तयारी देत बिलकुल. सवय लागली. पण फुकटात काही भेटत नाही, काहीच नाही मिळत. फुकटामध्ये काहीही भेटत नाही. काहीतरी मोजावं लागतं, काहीतरी द्यावं लागतं. फुकटामध्ये भाकर भेटत नाही. भाकर साधी भेटते का? अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटकी तेव्हा मिळते भाकर. संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटकी तेव्हा मिळते भाकर. हरी संसार संसार नाही हरी संसार संसार फिरायल्यावरचा एका तुझ्यामध्ये कडू लागू. हरी संसार संसार. सोपा नाही संसार. कुठली संसार जर सोपा नाही तर परमार्थ सोपा आहे का? परमार्थ सोप. फुकटात काहीच भेटत नाही. मेहनत लागते, प्रचंड मेहनत लागते. काहीतरी द्यावं लागतं, कुठल्या तरी गोष्टीचा त्याग करावा लागतो. आता तुम्हाला सांगतो, कथा तुम्ही ऐकायला बसलात, तुमचा अमूल्य वेळ तुम्ही दिलेला आहे. एवढ्या वेळात तुम्ही दुसरं काम केलं असतं, तुम्हाला कामं नाहीत का? रिकामे आहेत का तुम्ही? नाही, असं नाही आहे. त्या वेळेचा त्याग करावा लागला, तुम्हाला द्यावं लागतं. त्याग केल्याशिवाय भेटत नाही काही. तुमचा अमूल्य वेळ खर्च करून तुम्ही इथं बसलात. चला, भगवंताचं नामचिंतन, भगवंताची कथा किंवा भगवंताचं तत्व आपल्याला ऐकायला भेटेल म्हणून तुम्ही श्रवण करण्यासाठी इथे बसलात. अमूल्य वेळ खर्च करून बसलात तुम्ही. फुकटात नाही भेटत काहीच नाही. फुकटामध्ये एकच मिळतं, ते म्हणजे फक्त भगवंताचं नाम.
दुसरं काहीच भेटत नाही, ते फुकटात मिळतं. बाकी फुकटामध्ये काही भेटत नाही, लक्षात ठेवा, काहीच मिळत नाही. आणि म्हणून तप भगवंत सांगतात, यज्ञ दान तपकर्म न त्याज्यम कार्यमेव तत्. हे तुम्ही करत राहिलं पाहिजे. यज्ञो दानम तपश्चैव पावनानि मनीषिणम. तुमची इच्छा जी आहे त्या इच्छा मारून ते केलं पाहिजे, इच्छेच्या आहारी न जाता केलं पाहिजे, कृष्णार्पण बुद्धीनं केलं पाहिजे. जसं पतिव्रता घरामध्ये काम करते, कार्य करते, ते पतीचं म्हणून करते, स्वतःच म्हणून करत नाही. मुलाचा सांभाळ करते, माझ्या पतीचे म्हणून करते, त्याचं शेंबूड पुसते, ते पतीचे म्हणून पुसते, त्या लेकराचे कपडे धुवून देते, त्याला अंघोळ घालते, त्याचं संगोपन करते, त्या पतीचं म्हणून करते. त्या घरामध्ये म्हाताऱ्या माणसाची सेवा करते, त्या पतीचे म्हणून करते. त्या घराला जीव लावते, ते पतीचं म्हणून लावते. लक्षात ठेवा, तसं आपण प्रत्येक कर्म केलं पाहिजे ते कृष्णार्पण बुद्धीनं केलं पाहिजे. एक श्वास आपण सोडलेला आहे तो कृष्णासाठी सोडलेला आहे. एक श्वास आपण घेतोय तो कृष्णासाठी घेतोय. या बुद्धीनं आपण श्वास घेतला पाहिजे. बघा, श्वास तर आपण घेतोच ना, घ्यावाच लागतो. श्वास तर सोडतोच ना, सोडावाच लागतो. पण प्रयत्न करून बघा, हा श्वास मी कृष्णासाठी सोडलाय, हा श्वास मी कृष्णासाठी घेतलाय. अशा बुद्धीनं, अशा समर्पण भावनेनं तुम्ही जर श्वासोच्छवास केला तर तुमच्या श्वासामध्ये कृष्ण बसल्या जातो. श्वासामध्ये एक गवळण आहे, तिला विचारलं, म्हणले तू भगवंताला कसं खरेदी केलं सांग बरं, काय काय खर्च केला, कसं काय तू भगवंत प्राप्त केला. ती म्हणते, नाही खर्चिली कवडी दमडी, नाही वेचला विकत घेतला श्याम बाई मी, विकत घेतला श्याम बाई मी, विकत घेतला श्याम बाई. तिला विचारलं कसा विकत घेतला तू. ती म्हणते, जन्मभरीच्या सासाई तुकी मोजियले हरिना, विकत घेतला जन्मभरीचे श्वास मोजलेत म्हणे. श्वास, प्रत्येक श्वासागणीच त्याचं नामचिंतन केलेलं आहे. श्वास आणि उच्छ्वास मोकळा सोडलेला नाही, ते मोजलेत म्हणे मी. असा विकत घेतलेला आहे. काय गंमत आहे, श्वासागणी. म्हणून आपला श्वास त्याला अर्पण केला पाहिजे. प्रत्येक कर्म कृष्णार्पण बुद्धीने जर केलं तर हे कर्म जे आहे, हे या प्रकारचं कर्म हे पावन असं कर्म होतं. आणि यज्ञो दानम तपश्चैव पावनानि मनीषिणम. आपली जी इच्छा आहे, इच्छा आकांक्षा ही मृत पावते, मरते. लक्षात ठेवा, मरते. संतांची इच्छा मरण पावली. तुकाराम बाबांना विचारलं,
ते म्हणाले, आता निश्चिंतेने पावलो विश्रांती, खुंटलिया धावा तृष्णेच्या. आता निश्चिंतेने विश्रांती पावलो म्हणले, आता मला काही इच्छा नाही, कसली इच्छा नाही. कारण माझी जी तृष्णा आहे, माझी जी इच्छा आहे, ती इच्छा, तिच्या धावा जी आहेत त्या खुंटल्या. आता माझी इच्छा धावत नाही, माझी तृष्णा धावत नाही. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला अमक पाहिजे, टमक पाहिजे. आता काही नको असं, आता नको असं वाटतं. ही अवस्था, कर्म तर चालू आहे पण मला काही नको भगवंता, काही नको. द्यायला तयार आहे भगवंत पण नको, ही अवस्था. असं कर्म. भांडारे कारणा द्यायला तयार आहेत भगवंत, चक्रधर भगवंत, की तुला आयुष्य देतो, पाहिजे का? नको, मला नाही पाहिजे. लामाईसाला माग म्हणतात भगवंत, लामाईसा मागा काहीतरी, आम्ही तुम्हाला देतो. नको देवा, काहीच नको. आणि द्यायचीच असेल इच्छा तुला तर जन्मोजन्मी ऐसीची आसक्ती द्यावी जी. बिमारी द्या म्हणते, बिमारी. का? तर बिमारी मध्ये तुझी आठवण येते. देव म्हणतात, वेडी आहेस का ग, बिमारी मागतेस? ती म्हणते, देवा तुम्हाला माहित नाही बिमारी किती चांगली आहे. हे कशी काय? या बिमारीनं तुम्हाला खेचून आणलं. तू माझ्या भेटीला नसता आला. कशामुळे आला? मी बिमार पडल्यामुळे आला ना. मग बिमारी किती चांगली आहे. बिमारी माझी सखी आहे, माझी मैत्रीण आहे, माझी जिवलग आहे बिमारी. आणि जन्मोजन्मी अशीच बिमारी मला भेटली की जन्मोजन्मी तू माझ्या भेटीला येशील. हे कर्म. यज्ञदान तप कर्मण त्याज्यम कार्यमेव तत्. म्हणून ते त्यागायचं नसतं. यज्ञोदानम तपश्चैव पावनानि मनीषिणम. यज्ञ, दान, तप हे तुम्हाला पावन करतं, पावन करतं. अशा प्रकारचा यज्ञ, अशा प्रकारचं दान, अशा प्रकारचं कर्म, अशा प्रकारचं तप तुम्हाला पावन करत असतं. आणि म्हणून याचा त्याग करायचा नाही. त्याग दुसऱ्या गोष्टीचा करायचा आहे हे भगवंत सांगतात. कशाचा त्याग करायचा आणि कशाचा करायचा नाही इथे स्पष्टीकरण भगवंताने दिलेलं आहे. इथे थांबवूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. आरती पेटवा. आरती पुण्य विहारी गिरिधर वृक्षमुरा